नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण जे आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर जो तो वाढणार आहे का, ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि कोणत्या तारखेपासून राज्यात जे मुसळधार पाऊस होणार आहे ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब रडक यांनी दिलेला आहे मित्रांनो। तर तो हवामान अंदाज आपण आपल्या व्हिडिओमध्ये इथं सविस्तरपणे इथं पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जे अशा प्रकारचे हवामान अंदाज डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरती इथं येऊन जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं जे वेबसाईटवर आल्यानंतर कोणती जी ती पोस्ट असेल ते ओपन करून त्याला स्क्रॉल करायचे। स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल, त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली एकदम फ्रीमध्ये इथं हवामान अंदाज इथं मिळतात। चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला इथं सुरुवात करूया। ओके, तर बघा मित्रांनो, मान्सूनचे पहिले 2.5 महिने संपलेत आणि मान्सूनचा आता फक्त 1.5 महिन्याचा काळ बाकी आहे। यंदा मान्सूनच्या अगदी सुरुवातीला जून महिन्यात मोसमी पावसाचे प्रमाण फारच कमी पाहायला मिळाले आणि जूनमध्ये फक्त कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरातच पावसाचा जोर पाहायला मिळाला। उर्वरित महाराष्ट्रात जूनमध्ये फारसा पाऊस झाला नाही, पण ही परिस्थिती जुलैमध्ये बदलली। जुलैमध्ये महाराष्ट्रात जोराचा पाऊस झाला, अगदी नदी नाले ओढे जे ते भरून वाहू लागलेत। छोट्या मोठ्या धरणांमध्ये पाण्याची मोठ्या जे ते प्रमाणात आवक झाली आणि जुलैमध्ये काही धरणांमधून पाण्याचा जो विसर्ग करावा लागला आणि एवढा जबरदस्त पाऊस झाला। राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती पाहायला मिळाली। नंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस ओसरला, मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला। या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आणि यामुळे अनेकांच्या माध्यमातून पावसाचा कधी विश्रांती घेणार असा सवाल उपस्थित केला जात होता। तर खरीप हंगामातील पिकांना आता सूर्यदर्शनाची गरज आहे। यामुळे पावसाचा जोर कधी ओसरणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून जेथे होते। दरम्यान गेल्या 2-3 दिवसापासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला। अनेक ठिकाणी सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले, पण आता पावसाचा जोर हा थांबला आहे आणि पंजाब रडक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 19 ऑगस्टपर्यंत पावसाची जी उघडीप आहे ती राहणार आहे आणि आज 12 ऑगस्ट पासून 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या सूर्यदर्शनाची शक्यता जिथे आहे आणि या काळातच राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार, असे ढगाळ हवामान राहणार आहे असा हवामान अंदाज जो दिला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात आपली शेताची कामे जे ते उरकून घ्यावीत आणि असा सल्ला दिला जात आहे। चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, लातूर, बीड, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यात 19 ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शनाची शक्यता जिथे आहे। पण राज्यातील कोकण विभागात आणि खान्देश, अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागात 17 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। मात्र 20 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची पोषक परिस्थिती तयार होणार आहे। 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत बंगालच्या खाडी 2 लो प्रेशर म्हणजेच कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत। याचा परिणाम जेथे म्हणून कर्नाटकात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असा हवामान अंदाज जो तो देण्यात आलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला जो हवामान अंदाज होता मित्रांनो। तर मित्रांनो, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये।